वर्षभर टिकणारे अगदी चविष्ट आणि अगदी परफेक्ट असे वाळवणातले आज आपण एक पदार्थ बघणार आहोत. तो म्हणजे शेवाळ्या. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी शेवाळ्या कशा बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र आणि अगदी छान अशा शेवाळ्या ह्या तयार आहे. चला आपण ह्या कशा बनवायचं ते आता ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सर्वात प्रथम शेवाळींसाठी लागणारं पीठ हे कसं तयार करायचं ते बघणार आहोत. इथे मी वजनाला 1 ते 1.5 किलो गहू घेतला आहे. त्याला आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून आणि हलकंसं आपला गहू बुडेपर्यंत पाणी घालून फक्त 5 मिनटं भिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ आपल्याला भिजवून घ्यायचा आणि फक्त 5 मिनटं आपण हा गहू भिजवून घेणार आहोत. तर 5 मिनटं हा गहू मी भिजवून घेतला आहे. त्यानंतर लगेच आपल्याला एखादी चाळणी किंवा याच्यातलं आपल्याला व्यवस्थित संपूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे. तर याच्यातलं मी संपूर्ण पाणी हे निथळून घेतलं आहे. त्यानंतर काय करायचं, एखादी चाळणी घ्या, त्यामध्ये काढून घ्या, जेणेकरून अजिबात गव्हाला पाणीही राहणार नाही आणि त्यामुळे आपला जो गहू असतो अगदी जास्ती ओला न राहता आपल्याला हवं तेवढं अगदी छान हलकंसं त्याचं कवर निघेल इथपर्यंत आपल्याला ओला ठेवायचा आहे. म्हणून त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे मी व्यवस्थित निथळून घेतले. पाणी हे निथळल्यानंतर लगेच एखादं कॉटन किंवा पॉलिस्टरचं कुठलंही कापड घ्या. त्या कापडमध्ये ह्या पद्धतीने याचं आपल्याला आता गाठोडी अशी बांधून ठेवायचे. एक दिवस एक रात्र आपण आता ह्या कापडामध्ये भिजून घेतलेला धुवून घेतलेला गहू आपल्याला ठेवायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा, जो आपला गहू असतो अगदी छान असं त्याचं जे साल असतं ना ते मऊ पडलेलं असतं. त्यामुळे आपल्याला गव्हासाठी म्हणजे शेवाळींसाठी लागणारं जे पीठ असतं अगदी पांढरं शुभ्र आणि रवा देखील अगदी छान तो निघतो. तर ज्यावेळेस आपल्याला दळायचं आहे म्हणजे याचं पीठ बनवायचं त्याच वेळेस काय करायचं, हा गहू फॅनखाली आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. अगदी जास्ती कोरडा आपल्याला याचा करायचा नाही, सुकवून घ्यायचं नाही. त्यामुळे काय असतं, आपलं जे पीठ असतं त्याचा रवा व्यवस्थित निघत नाही आणि पीठ देखील काळपट ते तयार होतं. म्हणून कधीही ज्यावेळेस पीठ दळणार असाल त्याच वेळेस गहू हा सुकवून घ्या आणि त्यानंतर छान गिरणीवरनं याचा रवा आणि पिठीही तयार करून आणायची. तर अशा पद्धतीने आपण ही पीठ तयार करून घेतलं आहे, दळून आणलं आहे. त्यानंतर एखादं आपलं पॉलिस्टरचं कापड घ्या. कॉटनच्या कपड्यावरती पीठ हे गाळलं जात नाही, म्हणून यासाठी फक्त आपल्याला एखादी साडीचा वापर करायचा आहे आणि लगेच अशा पद्धतीने आपल्याला आता हे पीठ गाळून घ्यायचं. ज्यावेळेस आपण पीठ हे गाळणार आहोत, जी पिठी असते ती खाली पडते आणि जो रवा असतो तो वरती राहतो. अशा पद्धतीने संपूर्ण पीठ आपण गाळून घ्या आणि जो वरचा कोंडा आणि रवा निघालेला असतो आपल्याला याला एक जी रवा गाळण्याची चाळणी असते त्या चाळणीतनं आपण याला गाळून घेणार आहोत. तर मी रवा हा गाळून घेतला आहे आणि त्यानंतर इकडे आपली पिठी देखील निघाली. हे दोघेही साहित्य आपल्याला काय करायचं, आता मिक्स करून घ्यायचं. ज्यावेळेस आपण पीठ मळणार आहोत त्यावेळेस आपण मिक्स करून घेतलं तरी काही हरकत नाही. तर इथे मी जेवढं आपला रवा आणि पिठी होतं ते संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला आता मीठ हे घालायचं आहे. अगदी जास्ती देखील मीठ आपल्याला घालायचं नाही, जेणेकरून आपल्या शेवाळ्या ह्या खारसट होतील आणि पुन्हा आणखी ज्यावेळेस आपण शेवाळ्या बनवतो त्या व्यवस्थित होत नाही आणि पिठाचं प्रमाण मिठाचं प्रमाण जर पिठामध्ये कमी झालं तर त्यामुळे जी आपली शेवाळी असते ती अखंड ती तयार होत नाही, ती लगेचच तुटते, म्हणजे त्याचे तुकडे तयार होतात. म्हणून मिठाचं प्रमाण अगदी योग्य असं वापरा. त्यामुळे ज्या आपल्या शेवाळ्या असतात त्या अगदी परफेक्ट ते तयार होतात. शेवाळी बनवताना ज्यावेळेस आपण आता कणिक हे मळणार आहोत, कणिक मळताना काय करायचं, अगदी थोडं पाणी घालत याचं कणिक आपल्याला मळायचं आहे. आपण नेहमी पोळींसाठी किंवा पुरींसाठी कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे. म्हणून अगदी थोडं पाणी घालत आणि ह्या पद्धतीने त्याला छान दाबत आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं. जेवढं परफेक्ट कणिक राहील तेवढी छान अशी आपली शेवाळी ज्या शेवाळ्या असतात त्या तयार होतात. म्हणून रूम टेम्परेचर पाण्याने आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. तर अगदी थोडं पाणी घालत अशा पद्धतीने आपल्याला याचं कणिक हे मळायचं आहे. ह्यामुळे आपले वर्षभर टिकणारी अगदी छान अशी परफेक्ट शेवाळ्या ह्या तयार होतात. तर आपलं आता अगदी घट्टसर असं हे शेवाळींसाठी लागणारं कणिक हे मळून तयार झालं. याला आपल्याला आता रेस्ट वगैरे करून घ्यायची नाही, लगेचच यापासून कशा पद्धतीने आपण शेवाळ्या बनवायचं ते बघणार आहोत. तर यातमधनं अगदी छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे शेवाळी बनवायचं मशीन असतं त्या मशीनाने आपण आता याचे शेवाळ्या ह्या तयार करून घेणार. जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही हाताने म्हणजे
जे पाट असतं त्या पाटावरती देखील बनवून घेऊ शकतात, किंवा या पद्धतीने जर तुमच्याकडे मशीन असेल तर मशीनीने आपण या शेवाळ्या बनवून घेऊ शकतो. किंवा हे मशीन देखील आपल्याकडे नसेल, जर तुम्हाला वर्षभर आणि अगदी चविष्ट अगदी परफेक्ट अशा शेवाळ्या जर बनवायचं असेल, ह्या पद्धतीचं पीठ तयार करून आपण गिरणीवरनं देखील शेवाळ्यांचं बनवून आणलं तरी काही हरकत नाही. तर आता आपण लगेच ह्या शेवाळ्या एका खाटेवरती किंवा एखाद्या कापडावरती आपण टाकून यांना उन्हामध्ये 2 ते 3 दिवस आपण आता यांना वाळवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या शेवाळ्या ह्या खराब होणार नाही. ह्यामुळे उन्हामध्ये 2 ते 3 दिवस आपल्याला ह्या शेवाळ्या व्यवस्थित वाळवून घ्यायच्या आहे. अगदी परफेक्ट अशी आपली शेवाळीचा व्हिडिओ हा तयार झाला आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. ह्या पद्धतीने जर आपण शेवाळ्या करून ठेवल्या तर घरात आपल्याला हवं आहे त्यावेळेस आपण तिखट शेवाळी किंवा गोड शेवाळी करून लगेचच आपण 2 ते 3 मिनटात पदार्थ तयार करून या शेवाळींपासून ठेवू शकतो. तर अगदी परफेक्ट आपली शेवाळी ही तयार झाली. या पद्धतीच्याच आपण वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये देखील शेवाळ्या आपण तयार करून घेऊ शकतो. अगदी छान अशी आपली रेसिपी